मकर संक्रांती विशेष आज आपण इथं बनवणार आहोत लाल भोपळ्याच्या घाऱ्या किंवा काही भागात याला घारगे देखील म्हटलं जातं। अगदी मऊ लुसलुशीत या घाऱ्या तयार होतात आणि अशा टम्म फुगलेल्या देखील आहेत आणि अगदी आपण ह्या पारंपरिक पद्धतीने या घाऱ्या बनवलेल्या आहेत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, शेजारचे बेल आयकॉन देखील प्रेस करा कारण अशाच रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी मीडियम साईजचा हा लाल भोपळा घेतलेला आहे, अगदी छान असा पिकलेला आहे आणि आता या भोपळ्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी चाकून याला कट करून घेणार आहे आणि त्यानंतर आता यातील आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत। आतमध्ये ज्या बिया असतात ना त्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत। पुन्हा याचे मी अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे आणि आतील आपल्याला यातील सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला याच्या लहान लहान अशा भोपळ्याच्या या फोडी आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मध्ये जो आपला सॉफ्ट भाग जो असतो तो आपल्याला थोडासा काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने चाकूने आपल्याला मधला सॉफ्ट भाग काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने इथं मी सगळा भोपळा हा क्लीन करून घेतलेला आहे। सगळ्या बिया काढून आतील सॉफ्ट भाग मी सगळा या भोपळ्याच्या मी इथं काढून घेतलेले आहेत। आता त्यानंतर हा सगळा भोपळा मी किसणीने किसून घेतलेला आहे, साल आपल्याला टाकून द्यायचे आहे आणि सगळा गर मी अशा पद्धतीने किसणीने किसून घेतलेला आहे। आता हा गर सगळा मी एखाद्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि यामध्ये मी चवीसाठी गूळ घालून घेणार आहे। जेवढा भोपळ्याचा किस आहे त्याच्या निम्मा इथं मी गूळ वापरलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ कमी जास्त करू शकता। आता इथं आपण एकदम चिमट असे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर हा भोपळा आपल्याला एक 5 ते 7 मिनिट छान असा शिजवून घ्यायचा आहे। सुरुवातीला गॅस फुल करायचा 1-2 मिनिट आणि गूळ छान विरघळला की त्यानंतर मीडियम गॅसवर आपल्याला 5 ते 7 मिनिट हा भोपळा शिजवून घ्यायचा आहे। आता हा भोपळा शिजेपर्यंत आपण इकडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला कडकडीत असं गरम असं तेल घालून घ्यायचं आहे। साधारण एक 4 ते 5 चमचे यामध्ये मी तेल वापरलेलं आहे। आता हे तेल आपल्याला या पिठामध्ये चोळून घ्यायचं आहे। ही स्टेप का करायची, कारण यामुळे घाऱ्यांना अगदी अशा खुसखुशीत आपल्या होतात, म्हणून आपल्याला या पिठाला थोडंसं तेल लावून चोळून घ्यायचं आहे जेणेकरून घाऱ्या आपल्या अगदी मऊ लुसलुशीत आणि अगदी अशा खुसखुशीत घाऱ्या होतात। म्हणून ही स्टेप नक्की करायची, आपल्याला यामध्ये तेल थोडंसं वापरायचं आहे। आता हे पिठाला पण छान असं तेल चोळून घेतलेलं आहे। आता इकडं आपला भोपळा देखील छान असा शिजत आलेला आहे। आता एक जवळजवळ 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। आता यामध्ये आपण सुंठ आणि इथं मी वेलदोड्याची बारीक पावडर करून घेतलेली आहे, ही एक साधारण 2 ते 3 चमचे पावडर आहे, यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला एक 2 ते 3 मिनिट भोपळा हा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे। टोटल म्हणाल तर एक 7 ते 8 मिनिट हा भोपळा मी छान असा शिजवून घेतलेला आहे। गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये हे गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे। गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे। सुरुवातीला थोडं थोडं पीठ घालून घ्यायचं, पिठाचा आपल्याला अंदाज घेत आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे, एकदम आपल्याला सगळं पीठ घालायचं नाही। भोपळ्याच्या किसाच्या या अंदाजाने आपल्याला लागेल तसं थोडं थोडं आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे। तुम्हाला पीठ थोडं कमी जास्त सुद्धा लागू शकतं, कारण भोपळ्याचा किस केवढा आहे त्याच्यावर आपलं हे सगळं पीठ अवलंबून आहे, त्यामुळे पीठ कमी जास्त लागू शकतं। आता हे आपल्याला छान असं पीठ यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। साधारण 1-2 मिनिट आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण कोमट झाल्यानंतर मी यामध्ये पीठ घालून घेतलेलं आहे, अगदी गरम असताना मी घातलेलं नाही, थोडंसं कोमट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हे पीठ घालून घ्यायचं आहे। 1-2 मिनिट आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यावर एक 5 मिनिट आपल्याला असं झाकण ठेवायचं आहे आणि एक साधारण 5 मिनिटानंतर हे सगळं पीठ आपल्याला एखाद्या दुसऱ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला एक 2 ते 3 मिनिट छान असं आपल्याला हे कुस्करून पीठ घ्यायचं आहे। थोडंसंच म्हणजेच आपल्याला हे थोडं पीठ मळून घ्यायचं आहे आणि जर हाताला जास्त चिकटत असेल तर थोडंसं हाताला तुम्ही तेल लावून घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे असे मीडियम असे गोळे करून घ्यायचे आहेत। पोळपीठ आणि लाटल्यानं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते खाली चिकटून बसणार नाहीत आणि आता तुम्ही अशा पद्धतीने लाटण्याने याला लाटून घेऊ शकता। तुम्हाला ज्या साईजची घारी करायची आहे त्यानुसार तुम्ही पीठ कमी जास्त करू शकता आणि दुसरी पद्धत म्हणजे एक गोळा घेऊन तुम्ही हाताने अशा पद्धतीने पसरून देखील तुम्ही घारी बनवू शकता। तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल किंवा सोपी वाटेल त्या पद्धत तुम्ही करू शकता। आता वरून तुम्ही याच्यावरती तीळ किंवा खसखस लावू शकता, मी तर काही लावले नाही, असंच प्लेन मी ठेवलेलं आहे।
अशा पद्धतीने इथे मी काही घाऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर तेल आपलं छान कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये एक एक घाऱ्या आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचे। अगदी जास्त गर्दी देखील करायची नाही, मावेल तशा आपल्याला थोड्या थोड्या यामध्ये घाऱ्या घालून घ्यायचे आणि साधारण एखादा मिनिट झाला की त्यानंतर याला आलटीपलटी करून आपल्याला छान असं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आणि गॅस आपल्याला अजिबात घारी तळताना आपल्याला लो गॅस करायचा नाही, गॅस फुल करूनच आपल्याला घारी तळून घ्यायचे, कारण पटकन अशा त्या फुलून येतात आणि अगदी आपल्या घाऱ्या या सॉफ्ट अशा मऊ लुसलुशीत घाऱ्या या तयार होतात। तुम्ही अगदी लो गॅस केला तर घारी तुमची कडंग होऊ शकते किंवा कठीण होऊ शकते, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीनेच या घाऱ्या आपल्याला तळून घ्यायचे। एक जवळजवळ मी 4 ते 5 मिनिट याला छान असं तळून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी राहिलेल्या देखील सगळ्या घाऱ्या मी इथं ह्या तळून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता की छान अशा टम्म घाऱ्या आपल्या फुगलेल्या आहेत आणि तुम्हाला मी एक मोडून देखील दाखवते की अगदी तुमच्या लक्षात येत असेल की अगदी ही घारी अशी मऊ एकदम अशी सॉफ्ट झालेली आहे, कोणीही अगदी सहज खाऊ शकेल एवढ्या या घाऱ्या मऊ अशा लुसलुशीत घाऱ्या या तयार होतात। तर तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की एकदा लाल भोपळ्याच्या घाऱ्या करून बघा, तुम्हाला देखील नक्कीच आवडतील। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।